मूर्तिजापूर बसस्थानक परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना 10 एप्रिल रोजी दुपारी 3:50 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतिश अवधूत वानखडे, वय 20, राहणार हातगाव, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला, हे आपल्या आतेभावा यश इंगळे यांच्यासह बसस्थानक परिसरात उभे होते. यावेळी आरोपी स्वराज उर्फ बंटी सुधाकर तायडे, वय 19, राहणार जामठीबू, तालुका मूर्तिजापूर, याने जुन्या वादातून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात आतिश वानखडे यांच्या उजव्या छातीवर वार लागून ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून व वैद्यकीय अहवालाच्या आधारे मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात नंबर 364/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 109(1) आणि 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड करत असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर मूर्तिजापूर बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रतिनिधी अहेम रजा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर.